नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचे खूप खूप स्वागत. आजचा विषय त्या सर्व पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जे आपल्या पाल्यांना 2026-27च्या प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करत आहेत. सुरुवातीला ही संपूर्ण सरकारी प्रक्रिया एखाद्या गुंतागुंतीच्या चक्रव्यूहासारखी वाटू शकते, पण खरं सांगू, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आज आपण या प्रवेश प्रक्रियेचा टप्प्याटप्प्याने विचार करणार आहोत आणि एक अतिशय स्पष्ट असा रोडमॅप तयार करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ही क्लिष्ट वाटणारी संपूर्ण प्रक्रिया आपण 5 अत्यंत सोप्या टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. पहिला टप्पा नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करणे. दुसरा अनिवार्य कागदपत्रांची पडताळणी. तिसरा तात्पुरती गुणवत्ता यादी. चौथा आवश्यक हरकती नोंदवणे आणि पाचवा अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे. हे 5 टप्पे म्हणजे येत्या काही आठवड्यांसाठी एक स्पष्ट अभ्यास योजनाच आहे. चला लगेच वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे, नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करणे. कोणत्याही तांत्रिक तपशिलात शिरण्यापूर्वी मे ते जुलै या कालावधीतील संपूर्ण प्रवासाचा हा एक दृष्टिक्षेप आहे. 20 मेला आपली नोंदणी सुरू होते आणि तिथून ते 2 जुलैच्या अंतिम गुणवत्ता यादीपर्यंत हा प्रवास कसा चालणार आहे याची अगदी स्पष्ट कल्पना आपल्याला यावरून येते. हे डोळ्यांसमोर असलं की पुढचं सगळं नियोजन खूप सोपं होतं. आता ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी नेमके काय करायचे आहे, तर यात प्रामुख्याने 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली पायरी अर्ज अत्यंत काळजीपूर्वक भरणे. दुसरी पायरी सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करणे. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी पायरी सबमिट बटन दाबण्यापूर्वी भरलेल्या सर्व माहितीची पुन्हा एकदा कसून तपासणी करणे. घाईघाईत कोणतीही चूक होणार नाही याची काळजी इथे घ्यायचीच आहे. आता इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, नोंदणीची खिडकी 20 मे रोजी उघडेल आणि 22 जून रोजी बंद होईल. पण शेवटच्या दिवसांची वाट अजिबात पाहू नका. शेवटच्या काही दिवसात वेबसाईटवर अचानक प्रचंड ट्रॅफिक वाढते आणि तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर आणि अगदी शांत डोक्याने नोंदणी पूर्ण करणे केव्हाही चांगले. यानंतर येतो दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा, अनिवार्य कागदपत्र पडताळणी. हे बघा, नुसते फॉर्म भरून आणि फाईल्स अपलोड करून चालणार नाही, कारण पडताळणीशिवाय तुमचा अर्ज वैध मानला जाणार नाही. हे किती गांभीर्याने घ्यायचंय हे यावरून स्पष्ट होते. जर कागदपत्रांची पडताळणी राहिली तर संपूर्ण अर्ज प्रक्रियेतून थेट बाद होऊ शकतो. आणि यासाठी काही वेगळी वेळ मिळणार नाहीये. पडताळणीच्या तारखा या नोंदणीच्या तारखांशी तंतोतंत जुळतात, म्हणजेच 20 मे ते 22 जून. याचा सरळ अर्थ असा की जसा अर्ज भरला जाईल तशीच त्याची ऑनलाईन पडताळणी आणि पुष्टीकरण करून घेणे आवश्यक आहे. जर पडताळणी दरम्यान काही त्रुटी आढळल्या तर त्या लगेच दुरुस्त कराव्या लागतील. पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आपण पोहोचतो तिसऱ्या टप्प्यावर, तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. 24 जून ही तारीख कॅलेंडरवर मोठ्या अक्षरात नोंदवून ठेवा. हा तो दिवस आहे जेव्हा ही तात्पुरती गुणवत्ता यादी सर्वांसाठी प्रसिद्ध होईल. या यादीमध्ये विद्यार्थ्याची रँकिंग, गुणवत्ता स्थिती आणि उमेदवाराचा सर्व तपशील पाहायला मिळेल. हा एक अत्यंत उत्कंठावर्धक क्षण असतो. पण लक्षात घ्या, यादी प्रसिद्ध झाल्यावर फक्त रँकिंग बघून थांबायचं नाहीये. अर्जातील प्रत्येक माहिती अचूक आहे की नाही हे तपासून पाहणे सर्वात गरजेचे आहे. विद्यार्थ्याच्या नावाचे स्पेलिंग, प्रवर्ग म्हणजेच कॅटेगरी, मिळालेले गुण आणि गुणवत्ता क्रमांक या गोष्टी अत्यंत बारकाईने तपासायच्या आहेत. सर्व माहिती अचूक असलीच पाहिजे. आता जर दुर्दैवाने त्या तात्पुरत्या यादीत काही चूक आढळलीच तर काय करायचं? त्यासाठीच आहे आपला चौथा टप्पा, आवश्यक हरकती किंवा तक्रारी नोंदवणे. ग्रीव्हन्स हा शब्द ऐकायला थोडा जड वाटतो, पण याचा साधा अर्थ असा की तात्पुरत्या यादीत जर चुकीचे गुण, चुकीची कॅटेगरी किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल तर ती अधिकृतपणे सुधारण्याची ही एक संधी आहे. घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. ही फक्त एक साधी दुरुस्तीची प्रक्रिया आहे. पण हो, इथे एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवली पाहिजे. या दुरुस्तीसाठी मिळणारा वेळ खूपच मर्यादित असतो, केवळ 6 दिवस. 25 जूनपासून ही प्रक्रिया सुरू होईल आणि 30 जून रोजी काटेकोरपणे बंद होईल. त्यामुळे कोणतीही चूक आढळल्यास अजिबात वेळ न दवडता या 6 दिवसांतच ती तातडीने सुधारणे अनिवार्य आहे. या सगळ्या दुरुस्त्या वेळेवर मार्गी लावल्यानंतर आपण येतो 5व्या आणि अंतिम टप्प्यावर, अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे म्हणजेच फायनल मेरिट लिस्ट. इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. 24 जून रोजी आलेली तात्पुरती गुणवत्ता यादी ही केवळ चुका दुरुस्त करण्याची एक संधी होती. पण 2 जुलै रोजी जी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल ती मात्र दगडावरची रेघ असेल. पुढील सर्व प्रत्यक्ष प्रवेश फेऱ्यांसाठी याच यादीतील क्रमवारी फायनल मानली जाईल.
त्यात नंतर कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे 2 जुलैला ही अंतिम यादी प्रसिद्ध होताच ती तातडीने डाउनलोड करा आणि तिची एक प्रिंट किंवा डिजिटल प्रत सुरक्षितपणे जपून ठेवा. कॉलेजमध्ये जाण्याच्या पुढील सर्व प्रवेश फेऱ्यांमध्ये या दस्तऐवजाची वारंवार आवश्यकता भासणार आहे. शेवटी ह्या संपूर्ण प्रक्रियेसाठी काही अत्यंत महत्त्वाच्या टिप्स ज्यामुळे आपला ताण नक्कीच कमी होईल. सर्व आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवा. नेहमी वापरात असलेला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीच द्या. अधिकृत वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा. स्कॅन केलेली कागदपत्रे अतिशय स्पष्ट असावीत आणि सर्वात महत्त्वाचे, डेडलाईन्स चुकू नका. तर मग जाता जाता एकच प्रश्न, 20 मे रोजी सुरू होणाऱ्या या प्रक्रियेसाठी तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्टपणे स्कॅन करून तयार आहेत का? जर नसतील तर आत्ताच पूर्वतयारी करण्याची वेळ आली आहे. योग्य नियोजन आणि वेळेचे भान ठेवल्यास ही प्रक्रिया नक्कीच सुरळीत पार पडेल. या माहितीपूर्ण प्रवासात सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा.